आणि आता एक राजकीय बातमी। अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलटापालट झाली आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे सर्व 12 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। या निर्णयामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडले, तर इथे भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे। हे नगरसेवक कोणत्याही सत्तेच्या लालसेपोटी नव्हे, तर केवळ अंबरनाथच्या विकासासाठी भाजपसोबत येत आहेत। येत्या 2 ते 3 दिवसात हा अधिकृत सोहळा पार पडेल। नगरसेवकांसोबतच काँग्रेसचे अनेक आजी-माजी पदाधिकारी देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हटले। सर्व नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी सर्वच्या सर्व पदाधिकारी हे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत त्यांनी आमच्याबरोबर सत्तेसाठी बरोबर आलेले नाहीत, तर त्या भागातील असणारे लोक आहेत, जे असणारे नागरिक जे आहेत त्या नागरिकांच्या असणाऱ्या जे तिथली असणारी विकास कामं ज्यांची त्यांनी आश्वासनं दिली, ती आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आता ते आमच्याबरोबर आलेले। लोकांच्या दलानुसार आम्ही त्यांना विकास आघाडीला पाठिंबा दिला होता, पण आमच्या प्रदेशाध्यक्षांना असं की सपा साहेबांना काहीतरी डिसाईड केलं गेलं आणि त्यांनी आमचं कुठलंही कारणाला नोटीस न बजावता कोणालाही विश्वासात न घेता फक्त निलंबनाची कारवाई केली आणि पक्षातून पदासहित आम्हाला निलंबित केलं। मग जर आम्ही विकासासाठीच आम्ही विचार शहराचा केलेला आहे, पार्टी लेवल हा होता, पण पार्टीने आम्हाला विश्वासात न घेता आमच्यावर कारवाई केली।